रुद्रच्या कपाळावर आढ्या पडल्या आणि त्याने वर पाहिलं. मी असं म्हटलं होतं की मला देशपांडे कुटुंबाच्या घरी एकदा भेट द्यायची आहे. त्यात काय चूक आहे? माझ्या मते विकासला अभिजितचं खऱ्या ओळखीबद्दल आधीच माहिती असावी, पण तरीही त्याला जवळ ठेवलं. म्हणजेच देशपांडे कुटुंबाशी जवळीक साधण्याची संधी त्याने घेतली. मग मला तिथे जाणं आलंच ना. पण मग सानियाबरोबर का गेलात? माधवचा स्वर थरथरला. मी कधी म्हणालो की मी तिच्यासोबत गेलो? देवा, म्हणजे सानियाला काहीतरी गैरसमज झाला असणार. काव्या त्या दिवशी घरी बसून तिचं काम करत होती, नवीन वॉलेट तयार करत. इतक्यात फोन वाजला. सानिकाचा कॉल. सानिका, एवढ्या दिवसांनी? काव्या, तू कंपनीत नाहीस म्हणतात, तू राजीनामा दिलास? मी तर घाबरले की काहीतरी गंभीर घडलं असेल. काव्याने दीर्घ श्वास घेतला. हो, काही गोष्टी झाल्या म्हणूनच राजीनामा द्यावा लागला. गर्भधारणेच्या काळजीपायी तिने नोकरी सोडली होती आणि शिवाय ती कंपनी आता रुद्रची होती. त्याच्या सावलीत ती राहूच शकत नव्हती. बरं, तू आणि रुद्र वेगळे झालात का? काव्याचे डोळे मुलांवर स्थिरावले. नाही, अजूनही मी घरामध्येच राहते. वेगळं झालं असं म्हणता येणार नाही. अरे वा, मला वाटलं होतं तुम्ही वेगळे झालात, कारण रुद्र आणि सानियाबद्दल खूप न्यूज येत होत्या. मी तर खूप दुःखी झाले होते. काव्याच्या ओठावर एक हुंदका आला. ती अजूनही समजू शकत नव्हती की रुद्रचं सानियाबाबत काय मत होतं. तिला त्या दोघांना एकत्र पाहावंसं वाटत नव्हतं. विशेषतः तिच्या मुलांसाठी. त्या दोघांची सावत्र आई म्हणून सानियाची कल्पनाच तिला छळत होती. अगं, आज व्हॅलेंटाईन डे आहे ना, म्हणूनच म्हणते आज तुम्ही दोघं छान वेळ घालवणार असाल. मी अजिबात त्रास देणार नाही. काय, आज व्हॅलेंटाईन डे आहे? काव्या चकित झाली. हो, तुला रुद्रने सांगितलं नाही का? कदाचित काही सरप्राईज असेल त्याचं. फोन कट झाल्यावर काव्याचं मन अजूनच भरकटलं. तिने दिवसभर मेहनतीने तयार केलेलं वॉलेट पाहिलं. आजच ते द्यायचं ठरवलं तर कदाचित त्याला हे जाणवेल की तिला अजूनही त्याच्याजवळ राहायचं आहे. तिने ते वॉलेट सुंदर बॉक्समध्ये गुंडाळलं. पण रात्री 7 वाजेपर्यंत रुद्र परतलाच नाही. तेव्हा एक असिस्टंट घरी आला एक ड्रेस घ्यायला. रुद्र जेवायला येणार नाही का? ती घाईघाईने विचारते. सर सानियाबरोबर बाहेर गेले आहेत, तो म्हणतो. काव्याच्या चेहऱ्यावरून हसणं नाहीसं झालं. सानियासोबत बाहेर म्हणजे आजच डेट? ती खोलवर दुखावली गेली. त्या वॉलेटला फाडून टाकावंसं वाटलं, पण ती थांबली. नाही, मी असंच गप्प बसू शकत नाही. प्रयत्न करायलाच हवा. काव्याने माधवला कॉल केला. माधव, रुद्र एक वस्तू विसरले आहेत. सहाय्यकाला ती घेऊन जायची होती, पण विसरला. तू सांगशील का कुठे आहे तो? माधवने पत्ता दिला. काव्याने पटकन सावरलं. वॉलेट घेतलं, साधी साडी घातली आणि पत्ता गाठला. जेव्हा ती पोहोचली, समोर फुलांनी सजलेला मोठा दरवाजा होता. जणू प्रेमाचा जल्लोष चालू होता. प्रेममयी समारंभ. ती थोडी चाच पडली. तेवढ्यात तिच्यासमोर अभिजित आला. अगं, तूही देशपांडे कुटुंबाच्या समारंभाला आलीस? काय, हे देशपांडे कुटुंबाचं फंक्शन आहे? ती अचंबित झाली. हो ना, तुला माहीत नव्हतं? काव्याच्या चेहऱ्यावर गोंधळ स्पष्ट दिसत होता. ती चुकीच्या ठिकाणी आली होती. इतक्यात एक गाडी थांबली. रुद्र उतरला. त्याने पाहिलं काव्या आणि अभिजित एकत्र बोलत होते. ती इथे का? अभिजितने तिला बोलावलं का? दोघं पुन्हा एकत्र होत आहेत का? तो त्याच्याजवळ गेला. काव्या, ती त्याच्याकडे वळली. थोडं हसत म्हणाली, प्रेसिडेंट रुद्र, तू एकटी आलीस? तो विचारतो. हो, म्हणजे? ती बोलायच्या आतच त्याने तिला बाजूला ओढलं. अभिजित, तुझा आभार. माझ्या पत्नीची जबाबदारी आता मी घेतो. पत्नी? अभिजित आश्चर्यचकित. हो, आता ती माझ्यासोबत आहे. काव्या अजूनही गोंधळलेली होती. अभिजित म्हणजेच आता प्रेसिडेंट देशपांडे. त्याने पुन्हा कुटुंबाच्या बिझनेसचं काम हातात घेतलं आहे. रुद्र स्पष्ट करतो. अभिनंदन प्रेसिडेंट अभिजित, ती लाजून म्हणते. रुद्रने तिला आत नेलं. ती आपल्या साध्या साडीमध्ये इतरांच्या झगमगाटात वेगळीच वाटत होती. अभिजितने तुला काही काम दिलं का? रुद्रने विचारलं. नाही, फक्त नमस्कार केला. त्याने तुला देशपांडे कंपनीत नोकरी दिली का? का वाटतंय असं तुम्हाला? रुद्र थोडा गप्प झाला. मग विचारतो, तू आता ज्या कंपनीत होतीस ती सोडलीस तर मी तुला गायकवाड कंपनीमध्ये जॉब देऊ शकतो.
काव्याचे डोळे चमकले. त्याने मला पुन्हा जवळ घेतलं. माझ्या मुलांचं भविष्य त्याच्याजवळ सुरक्षित आहे आणि माझंही. हो, मला कबूल आहे. तिच्या नजरेत विश्वास आणि आशा होती. आता ती स्वतःला माफ करत होती आणि त्याच्याकडून माफीनामाही मिळाल्यासारखा वाटत होता. मेन हॉलमध्ये रुद्र थोडा घाईतच होता. तो दरवाजात उभा राहून कोणाचा तरी शोध घेत होता. आणि हो, ती आली होती. काव्या, त्याने आवाज दिला. ती क्षणभर थांबली. त्याच्याकडे पाहून म्हणाली, हो का, बोलवलंस अचानक? तुला काही स्केचेससाठी गॅलरीमध्ये पाहिजे होतं. तू चांगली काढतेस म्हणून. काव्याने डोळे मिचकावत विचारलं. म्हणजे आता मी तितकी नापसंत वाटत नाही का तुला? रुद्रचा चेहरा निर्विकार. काम म्हणजे काम आणि वैयक्तिक आयुष्य वेगळं. दोघांना मी कधी मिसळत नाही. तुला संधी मिळायला हवी म्हणूनच. त्याने एका कोपऱ्यातील टेबलकडे इशारा केला. इथे बस, मी अभिजितला पाहून येतो. ठीक आहे. काव्या सावधपणे बसली, पण तिच्या डोळ्यात विचार होते. किमान तो माझं कौशल्य तरी ओळखतो. अचानक गॅलरीच्या दरवाजातून सानिकाने, म्हणजेच रुद्रची बालमैत्रीण आणि समाजात प्रसिद्ध असलेले उद्योगपतीची कन्या एंट्री केली. केसांचा पोनीटेल, शिंबरिंग निळा गाऊन आणि एक अभिमानाचा चेहरा. लोकांचं लक्ष तिला पाहतच तिकडे वळलं. रुद्र, तू इथे? ती उत्साहाने जवळ आली. गर्दीत कुजबूज सुरू झाली. सानिया आली बघ. रुद्र आणि ती किती मस्त दिसतात एकत्र. दोघं एकत्र असतातच ना. काव्याचं हृदय धपकन झालं. सानिया, ती इथे का आली? आणि हे लोक त्यांना कपल का म्हणतायत? आणि मी सानियाला माझ्या बाळांची सावत्र आई बनू देणार नाही. सानियाने हातात एक महागडं वेल्वेट बॉक्स घेतलं आणि रुद्रला दिलं. हे खास तुझ्यासाठी, इटालियन डिझायनरकडून. रुद्र अजूनही विस्मयित. पण आज माझा वाढदिवस नाही, माहिती आहे, पण तरीही तुला काहीतरी खास द्यायचं वाटलं. तेवढ्यात त्याचं लक्ष काव्याकडे गेलं. ती काहीतरी लपवत होती. तिचा हात एक साधा छोटा बॉक्स लपवण्याचा प्रयत्न करत होता. काव्या, तू पण काहीतरी आणलंस का? तो विचारतो. काव्या गोंधळून म्हणाली, नाही, म्हणजे काही नाही. सानिया फुसफुसली, त्या बॉक्समध्ये नक्की काहीतरी आहे. लपवू नकोस. जर रुद्रसाठी आहे तर दे ना त्याला. रुद्र स्वतः पुढे गेला आणि तो साधा बॉक्स तिच्या हातातून घेतला. बॉक्स उघडला आणि त्यात एक थोडा वाकडा तिकडा पण प्रेमाने शिवलेला लेदर वॉलेट होता. हे काय आहे? रुद्रने विचारलं. सानिया जोरात हसली. हा हा हा, हे तर स्ट्रीटवर विकणारेही न घेतील. तुला माहिती आहे का, रुद्र फक्त कस्टम डिझायनर वस्तू वापरतो. रुद्र तिच्याकडे न पाहता म्हणाला, हे तू स्वतः केलं का? काव्या मान डोलावली. हो, 2 दिवसांपासून शिवत होते. रुद्रने काही क्षण ते वॉलेट पाहिलं आणि शांतपणे ते स्वतःच्या खिशात ठेवून त्याचं जुने वॉलेट रिकामं केलं. कार्ड्स, नोटा आणि फोटो त्या छोट्या वॉलेटमध्ये टाकले. हे पुरेसे आहे. रंग मस्त आहे. आजच्या कपड्याशी जुळतोय. पाठीमागे उभा असलेला माधव जर थक्क. सर, आज काळा सूट घालून ग्रे वॉलेट वापरतोय आणि म्हणतोय कलर मॅच होतो. सानियाच्या चेहऱ्यावरून रंग उडाला. ती गोंधळलेली, जळलेली आणि चिडलेली होती. सगळं बिघडलं. मी सगळ्यांना आमचं नातं दाखवायचं ठरवलं होतं, पण आता सगळे त्या मुलीकडे बघतायत. काव्या मात्र गोंधळलेली होती. एवढं झाल्यावर रुद्रने सहज विचारलं, पण आज सगळे गिफ्ट का देत आहेत? काव्या एक क्षण थांबली आणि मग म्हणाले, आज व्हॅलेंटाईन डे आहे. तुला माहीत नव्हतं का? मी 2 दिवस हेच करत होते तुझ्यासाठी. ती झूट बोलत होती, पण त्याच्यासाठी, त्याच्या मनात थोडंसं स्थान मिळवण्यासाठी. पडद्याआड सानियाची नजर काव्यावर रोखलेली. तिच्या डोळ्यात असूया, अपमान आणि राग सळसळतोय. रुद्र शांत आहे, पण त्याच्या मनात काही तरी उमलतंय. काव्या मात्र मनातल्या मनात विचार करते, हा फक्त वॉलेट नव्हता, त्याचं हृदय जिंकण्याचा प्रयत्न होता.